त्यांना प्रत्यक्षात पाहिल्यानंतर आमचा लाडका भाऊ आम्ही असल्यासारखं अगदी आम्हाला वाटतं. आणि मुख्यमंत्र्यांनी आज टेंबू योजनेला आपल्या अनिल भाऊ बाबर यांचं नाव देणार असं जाहीर केलं का अक्षरशः म्हणजे आनंद गगनात मावेना झाला असा. सुहासभाई बाबर संसारावर तुळशीपत्र ठेवून समाज घडवायचा असतो. एक सोडले बाबर साहेब दुसरा येथे कोण नसतो. त्या माणसानं आयुष्यात काय स्वतःसाठी काहीच केलं नाही. जनतेसाठी रात्र दिवस म्हणजे अक्षरशः रात्रीचा 11 वाजले तरी सुद्धा एखाद्यासाठी फोन उचलायचे. आमदार हे 2024चे आमदार सुहासभाई बाबर असणार आहेत. आज विट्यामध्ये टेंबूच्या 6व्या टप्प्याच्या उद्घाटनाचा जो कार्यक्रम आयोजित केला होता त्या कार्यक्रमाचे आयोजक सुहासभाई बाबर यांनी हा कार्यक्रम आयोजित केला होता. कार्यक्रम संपलेला आहे आणि इथं अनिल भाऊ आणि सुहास बाबर यांच्यावरती प्रेम करणारे कार्यकर्त्यांची या कार्यक्रमासाठी अफाट गर्दी आपल्याला दिसून आली. आणि या कार्यक्रमासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, तसेच उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई साहेब, तसेच पालकमंत्री खाडे साहेब असे अनेक मंत्री या कार्यक्रमासाठी आलेले होते. आपल्यासोबत आपण कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहे. कार्यकर्त्यांच्या काय भावना आहेत हे जाणून घेणार आहोत की काय आजचा जो कार्यक्रम कशा पद्धतीने झाला आणि काय भावना आहेत तुमच्या. आज असं मन भरून आलंय की अनिल भाऊंचं जे स्वप्न होतं जनतेच्या शेतामध्ये कृष्णा आली पाहिजे आणि प्रत्येकाचं जीवनमान उंचवलं पाहिजे हा ध्यास घेऊन अनिल भाऊ जगले आणि त्या पूर्ततेचा आजचा हा दिवस आहे. जेणेकरून त्यांच्या पश्चात की जे वंचित लोक होते, वंचित शेतकरी, घाटमाथ्यावरले काय इतर जे खेड्यातले की त्यांना आज ह्या योजनेमुळं की पाणी मिळणार आहे. हे 6वा टप्पा झाला नसता तर ते कायम दुष्काळी पट्ट्यात राहिले असते. मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली की 6व्या टप्प्याला स्वर्गीय अनिल भाऊंचं नाव देण्याची काय भावना आहे. अतिशय उत्तम भावना आहे. पण त्याच्यापेक्षा पुढे जाऊन माझी अशी अपेक्षा होती की सर्व टेंबू योजनेला त्यांचं नाव दिलं पाहिजे होतं. ही आमची भावना आहे. आणखी काय आपल्यासोबत कार्यकर्ते काय भावना आहेत. आज टेंबूच्या 6व्या टप्प्याला नाव द्यायचं मुख्यमंत्र्यांनी घोषित केले. अहो त्या माणसानं आयुष्यात काय स्वतःसाठी काहीच केलं नाही. जनतेसाठी रात्र दिवस म्हणजे अक्षरशः रात्रीचा 11 वाजले तरी सुद्धा एखाद्यासाठी फोन उचलायचे. 12 वाजले संपूर्ण आयुष्य त्यांनी. आणि अशा माणसाचं सगळं टेंबू योजनेचं नाव द्यायला पाहिजे होतं. ऍक्च्युली 6वा टप्पा नाही संपूर्ण योजनेला त्यांचं नाव द्यायला पाहिजे असं माझं वैयक्तिक सगळ्या जनतेच्या वतीने माझं मत आहे. तर कार्यकर्त्यांच्या भावना आहेत की जी टेंबू योजना आहे या टेंबू योजनेला संपूर्ण टेंबू योजनेला अनिल भाऊंचं नाव द्यावं. आणखी काही कार्यकर्ते आहेत आपण त्यांच्याशी सुद्धा संवाद साधणार आहोत की काय भावना आहेत. आज टेंबूच्या 6व्या टप्प्याला अनिल भाऊंचं नाव देण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली. आतापर्यंत सगळ्यांची मागणी होती. भाऊने अक्षरशः म्हणजे जीवन टेंबूसाठी अर्पण केलेलं असं भाऊंचं कार्य शेवटपर्यंत राहिलं. आणि सगळ्यांची आतापर्यंत मागणी होती की टेंबू योजनेला अनिल भाऊंचं नाव द्यावं. आणि मुख्यमंत्र्यांनी आज टेंबू योजनेला आपल्या अनिल भाऊ बाबर यांचं नाव देणार असं जाहीर केलं का अक्षरशः म्हणजे आनंद गगनात मावेना झाला असा. आणि खरं म्हणजे न्याय मिळाला, अनिल भाऊंना न्याय मिळाला का आम्हाला वाटतं. काय भावना आहेत. भावना एक नंबर आहे आणि सर्वांचं मत आहे की अनिल भाऊंच्या पश्चात सुहासभाई एक नंबरनं काम करणार. आमदार होतील. आमदार होणारच 100% नक्की होणार. काय भावना आहेत. आज टेंबूच्या 6व्या टप्प्याला नाव दिले मुख्यमंत्र्यांनी घोषित केले. अनिल भाऊंनी जीवनाचं जे सगळं कार्य समर्पित केलं होतं त्या अनिल भाऊंनी जेवढं काम केलं होतं त्या कार्याला आज यश मिळालं आणि त्या गोष्टीला न्याय मिळाला. आज नुसते आमदार नाही तर मंत्री होणं मतदारसंघाचे येतील नंतर निवडणुकीनंतर असे संदेश जवळजवळ मुख्यमंत्री साहेबांनी दिलेला आहे. काय भावना आहेत. खऱ्या अर्थानं आज अनिल भाऊंनी न्याय मिळाल्याचं झालं. जर मुख्यमंत्र्यांनी आज जाहीर केलं की टेंबू योजनेला अनिल भाऊंचं नाव देणार, खरं ह्या मतदारसंघाला न्याय मिळाला असं मला वाटतं. आणि त्याचबरोबर आमच्या सर्व खानापूर, आटपाडी, विसापूर सर्कलची मनापासून इच्छा आहे की सुहासभाई यांना आमदार करूनच आम्ही
शांत बसणार. भाऊंचं 6व्या टप्प्याला मुख्यमंत्र्यांनी नाव देण्याचं घोषित केलं. सर्व मतदारसंघातल्या सर्व शेतकऱ्यांच्या ही खरंच एक अपेक्षा होती, या एक स्वप्न हे शेतकऱ्यांचं खरं स्वप्न होतं की ज्या व्यक्तीनं हे टेंबूचं पाणी सर्व शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत नेण्याचं काम पूर्ण केलं, त्या व्यक्तीची एक खरोखर आठवण म्हणून या टेंबू योजनेला त्यांचं नाव मिळावं ही एक शेतकऱ्यांची भावना होती. आज मुख्यमंत्री महोदयांनी आज इथं येऊन ती भावना एक स्वप्न होतं जे 6व्या टप्प्याचं उद्घाटनाचं जे कामाचं उद्घाटनाचं जे एक स्वप्न होतं, त्याचबरोबर एक दुसरं लोकांचे स्वप्न होतं की त्या टप्प्याला अनिल भाऊंचं नाव मिळावं. ही दोन्ही स्वप्न आज मुख्यमंत्री महोदयांनी इथं येऊन पूर्ण केले. त्या सर्व शेतकऱ्यांच्या एक पदरी म्हणून आणि एक शेतकरी म्हणून आणि एक शेतीयुक्त शिक्षण घेतलेला एक युवक म्हणून मी मुख्यमंत्र्यांच्या या निर्णयाचं मनस्वी आभार मानतो आणि सोबत अशाच गोष्टीचे याच प्रकारच्या निर्णय त्यांच्याकडून घेण्यात यावेत अशी मी त्यांच्याकडून अपेक्षा करतो. 4 वेळा आमदार होते, मग मंत्रिपदाची शेवटपर्यंत मंत्रिपद त्यांना मिळालं नाही. सुहास बाबर यांना उद्या भविष्यात मंत्रिपद मिळेल? 100% मिळेल. अनिल भाऊंच्या कामाचा वसा पुढं घेऊन आपले सुहासभाई बाबर पुढे जाणार आहेत आणि भविष्यात जे मंत्रिपद आहेत ही लोक फक्त बाबर समर्थक म्हणून आलेत, हे शक्ती प्रदर्शन नव्हे. आणि येणारे आमदार हे सुहासभाई बाबरच आहेत, ह्याला विरोध कुठेही टिकणार नाहीत, काडी मात्र कुठेही टिकणार नाहीत. कुणी कितीही विरोध करून दे, कितीही काही बोलून दे, एकदा जागर सुहासभाई बाबर बस, बाकी काही नाही. खानापूर आटपाडीचा जो एक हुकमी हक्क आहे सुहासभाई बाबर, त्यांना साथ सर्व आपल्या मतदारसंघाच्या लोकांची आहे. आज सर्व कुणी कुठेही जरी गेलं तर जनता सुहासभाई यांच्या पाठीशी आहे. मी बोलतो आणि पुढे येणारे आमदार हे 2024चे आमदार सुहासभाई बाबर असणार आहेत. तर मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहिणी आहेत, त्या लाडक्या बहिणींशी सुद्धा आपण संवाद साधणार आहोत. माझ्या पाठीमागं बघू शकता तुम्ही लाडक्या बहिणी आहेत. काय सांगाल की आज एवढा मोठा कार्यक्रम आपल्या विटानगरीमध्ये मुख्यमंत्री आले होते, टेंबूच्या 6व्या टप्प्याचं भूमिपूजन होतं, काय भावना आहेत तुमच्या? आम्हाला ते मुख्यमंत्र्यांचं भाषण ऐकायचं होतं आणि मुख्यमंत्र्यांना बघायचं पण होतं आणि हे भाऊंचं स्वप्न एक साकार झालं, ते पण कार्यक्रम बघायचा होता म्हणून आम्ही सगळेजण आलेलो आहे. लाडक्या बहिणीसाठी काय मुख्यमंत्र्यांनी काय घोषणा केल्यात का? हो केल्या ना. आता तुम्हाला 1,500 महिन्याला देतोय, इथून पुढं मला जर तुम्ही सहकार्य केलं तर अजून मी तुम्हाला पैसे म्हणजे 2,000 करू, परत 2,500 करू, 3,000 करू असं सांगितलं. तर काय भावना आहेत? समोर मुख्यमंत्र्याला तुम्ही बघितलंय, तुम्ही मुख्यमंत्र्याची लाडकी बहीण आहे. मुख्यमंत्री बोलले ते एकदम छान भाषण केलं त्यांनी, बरं वाटलं आणि त्यांनी बऱ्याचशा सोयी केल्या लाडक्या बहिणीच्या आणि आमच्या 6व्या टप्प्याचं काम आणि आमच्या खानापूर नगरमध्ये त्यांचं भरपूर सहकार्य आहे. पहिल्यापासून अनिल भाऊंच्या पाठीमागच आम्ही आहे. आता त्यांचा मुलगा आता सुहास बाबर हा बी तो त्यांचा मुलगा आहे, त्यांच्या पण पाठीमागं आम्ही कायम राहणार. मी नगराध्यक्ष, खानापूरची नगराध्यक्ष सुमन लालासाहेब पाटील. काय भावना आहेत की आज मुख्यमंत्र्याला समोर बघितलंय, काय भावना आहेत? ज्यांच्याबद्दल इतकं ऐकलं होतं त्यांच्याबद्दल, त्यांच्या भाषणातूनच त्यांची हे कळाली सगळी आणि महिलांच्यासाठी इतकं त्यांनी केलेलं आहे. त्यातून आमच्या आमदारांचं आणि आमदारांचं जे स्वप्न होतं पूर्ण ते आता आम्ही सुहासभाईंच्या ह्याच्यातून पाहतोय आणि त्यांना प्रत्यक्षात पाहिल्यानंतर आमचा लाडका भाऊ आम्ही असल्यासारखं अगदी आम्हाला वाटतं. पुन्हा जर मी सत्तेत आलो तर या लाडक्या बहिणींना आणखीन जे 1500 त्याचे किती करण्याचा आश्वासन? लाखाचं लखपतीमध्ये तुमचं रूपांतर करतो म्हटले पैशामध्ये. जे 1,500 आहेत त्याचं लखपती आम्ही बहिणींना करू हे त्यांनी आश्वासन दिलं. आणखी काय काय घोषणा केल्यात त्यांनी? बऱ्याच म्हणजे शेतकऱ्यांविषयी जे काय काय योजना आहेत त्या अजून किती त्यांचं म्हणजे स्वप्न आहेत ती आणि भरपूर त्यांनी योजना आता ह्याच्यात आणलेल्याच आहेत, परंतु आणखीन काय काय आहेत त्यांच्या पुढच्या त्याही त्यांनी माहिती दिली. आणि तर अनिल भाऊंचे जे युवा कार्यकर्ते आहेत त्या कार्यकर्त्यांशी सुद्धा आपण संवाद साधणार आहे. थांबवून का सुहास भैयावरती आणि अनिल भाऊंवरती प्रेम करणारा हा जो युवा वर्ग आहे त्यांची पोस्टरबाजी आणि बॅनरबाजी आपण जे आमच्यासाठी आम्ही त्यांच्यासाठी मांजर्डे जिल्हा परिषद गटातून हा बॅनर आलेला आहे. तसेच आमदार सुहास भैया बाबर संसारावर तुळशीपत्र ठेवून समाज घडवायचा असतो
एक सोडले बाबर साहेब, दुसरा येथे कोण नसतो, अशी पोस्टरबाजी आपल्याला संपूर्ण सभेमध्ये पाहायला मिळाल्या आहेत. या युवा कार्यकर्त्यांच्या काय भावना आहेत आपण जाणून घेणार. काय भावना आहेत की आज विटानगरीमध्ये मुख्यमंत्री आले होते. आज एकनाथ शिंदे साहेब या ठिकाणी आल्यामुळं वातावरण सुहासभाईंच्या बाबतीमध्ये अतिशय चांगलं झालेलं आहे आणि सुहासभाई हे फिक्स आमदार होणार आहेत, एवढंच मी मांजर्डे गटाकडून सांगतो. काय भावना आहेत की टेंबूच्या 6व्या टप्प्याला अनिल भाऊंच्या नावाची मुख्यमंत्र्यांनी घोषणा केलेली आहे. घोषणा म्हणजे ज्यानं केलं त्याचं नाव आलंच पाहिजे. पहिली गोष्ट कसं आहे, आता मगाशी पण आपलं चालू होतं त्यावेळेला यूट्यूबवर चालू होतं, त्यात कमेंटमध्ये येत होतं येऊन यानं केलं आणि नुसतं नाव दुसऱ्याचं इथे. भाऊने काम केले तर ते काम त्यांना ते नाव त्यांचं झालं पाहिजे आहे. आमच्या भागात अनिल भाऊमुळं जेवढं पाणी आलं आहे किंवा काय बाकी सगळी कामं केली ते आम्ही त्याला साक्षीदार आहे. आम्ही आता राष्ट्रवादी काँग्रेस शरद गटाचं तिथं काम करतो तासगाव तालुक्यात. खरं इथं आम्ही ही पोस्ट त्यासाठी केलं आहे की जे आमच्यासाठी आम्ही त्यांच्यासाठी, म्हणजे त्या कारण म्हणजे की ह्याने ज्या अनिल भाऊंनी किंवा आत्ता सुहासभाऊ जे आमच्यासाठी काम करतात त्यासाठी आम्ही इथं तत्पर आलो आहे. म्हणजे पक्षासाठी काय आम्ही पक्ष बघून आलो नाही, माणूस बघून इथं आलेला आहे. तर या कार्यकर्त्यांच्या ज्या भावना होत्या की जो आमच्यासाठी त्याच्यासाठी आम्ही, अशा कार्यकर्त्यांनी भावना व्यक्त केलेल्या आहेत. आणखी काही कार्यकर्ते आपल्या सोबत आहेत, आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहे. कसा कार्यक्रम झाला आणि मुख्यमंत्र्यांना साक्षात बघण्याचं तुम्हाला संधी मिळाली, काय भावना आहेत. अतिशय सुंदर कार्यक्रम झाला आणि आज या ठिकाणी एवढा उत्स्फूर्त जनसमुदाय पाहून एकदम मस्त वाटलं. परंतु एक मनामध्ये दुःख होतं की अनिल भाऊ आज या ठिकाणी आपल्यामध्ये हयातीत नाहीत आणि त्यांच्या पश्चातसुद्धा हा कार्यक्रम आज सुंदररित्या मोठा पार पडला आणि मस्त एकदम सुंदर वातावरण या ठिकाणी आज निर्माण झालं होतं. राज्याचे कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब या ठिकाणी आले होते. अनेक मंत्रिमंडळातील त्यांचे सहकारी आमदार खासदार या ठिकाणी सर्वजण उपस्थित होते आणि त्यांनी मोलाचं असं मार्गदर्शन आज या खानापूर आटपाडी मतदारसंघातील जनतेला केलं आणि आज या ठिकाणी असं दिसून आलं की आजच सुहासभाईचा विजय हा निश्चित या ठिकाणी एवढा जनसमुदाय पाहिला तर मानला जातो. आवाज माणदेशाचा, माणदेशातील प्रत्येकाचा. माणदेश प्राईम सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा. नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनचं बटन दाबा. धन्यवाद.